नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी केलं रूट मार्च. रत्नागिरीमध्ये जागतिक एड्स दिनाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आली बाईक रॅली. मिऱ्या नागपूर महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू. नागरिकांना धुळीचा आणि त्रासाचा सामना. आणि रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघातर्फे सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचं आयोजन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. रत्नागिरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी जीवन देसाई यांनी दिली आहे. नमस्कार, मी जीवन देसाई, निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी. रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी उद्या सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार आहे. आणि त्यासाठी आजचा जो दिवस आहे, तर रत्नागिरी नगर परिषदेमध्ये एकूण 69 मतदान केंद्र आहेत. आणि या 69 मतदान केंद्रावर जो नेमलेला स्टाफ आहे तो जवळजवळ 345 इतका आहे. त्यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, त्याचबरोबर इतर कर्मचारी अशा 345 स्टाफ आपण नियुक्त केलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्राला पोलीस कर्मचारी याप्रमाणे बंदोबस्तासाठी देखील मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर एकूण 69 मतदान केंद्र आहेत, त्यावर 64,746 इतके मतदारसंख्या आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार जे आहेत ते 31,324, महिला मतदार आहेत 33,421 आणि इतर मतदार असे एकूण 64,746 इतके मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावतील. मतदानाची वेळ आहे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30. आज या ठिकाणी EVM आणि त्यांचं जे मतदानाचं आवश्यक साहित्य आहे ते साहित्य आज वितरण या ठिकाणी सुरू आहे. आणि आज ते साहित्य घेतल्यानंतर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी हे या ठिकाणी तपासणी करतील आणि नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर रवाना होतील. रत्नागिरी नगरपालिकेमध्ये एकूण 69 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांकरता 345 कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, त्याचबरोबर इतर कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक अधिकारी जीवन देसाई यांनी दिली. तसंच प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी 31,324 पुरुष मतदार तर 33,421 महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे शहरात शक्ती प्रदर्शनपर रूट मार्च करण्यात आला.
तुमची गाडी आहे ना पुढे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजनगर, श्रीराम चौक, कदमवाडी, कीर्तीनगर, अलिशान कॉर्नर, क्रांतीनगर, रत्नागिरी आठवडा बाजार आदी प्रमुख मार्गांवरून पोलीस जवानांनी संचलन केलं. या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी, 10 पोलीस अंमलदार, 1 SRP पथक, 70 पोलीस जवान आणि 66 होमगार्ड मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्ताची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सचिन लांजेकर यांनी दिली. नमस्कार, जय संताजी. मी सचिन लांजेकर, तालुका अध्यक्ष तेली समाजसेवा संघ रत्नागिरी. रक्तदान शिबिर हा जो उपक्रम आहे तो गेले मी 23 वर्ष सातत्याने करत आलेलो आहे. याची कल्पना माझ्या मनात अशा वेळी आली की कॉलेजमध्ये असताना सद्भावना दिन साजरा करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी आव्हान केलं गेलं प्रत्येक युवकाला की तुम्ही आयुष्यामध्ये आपल्या एखादा संकल्प तुम्ही करा. म्हणून मला असं वाटलं की मी जर दरवर्षी रक्तदान करत असेल तर मी शिबिर देखील भरवू शकतो आणि त्या विचारानेच मी हा संकल्प केला आणि हे रक्तदान शिबिर गेले सातत्याने 23 वर्ष मी करत आलेलो आहे. अनेक वेळेला मी इतर ठिकाणी घेत होतो, परंतु 2 वर्षापूर्वी समाजसेवा संघाची जे तालुका अध्यक्षपद आहे ते मला मिळाल्यामुळे मी यावर्षी रत्नागिरी तालुका तेली समाजसेवा संघ याच्या माध्यमातून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवित आहे. या प्रसंगी समाजाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमांचं कौतुक करत भविष्यातही अशा अनेक लोककल्याणकारी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.
नमस्कार. जय संताजी. रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून 2015पासून काम करताना मला अतिशय आनंद होतो आहे की आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगडपासून राजापूरपर्यंत सर्व तालुके तेली समाजसेवा संघाच्या माध्यमातून जागृत झालेले आहेत. सर्व समाजबांधव एकत्र येऊन समाजासाठी योगदान देत आहेत. त्याचाच एक भाग रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय सचिन शशिकांत लांजेकर हे आज 1 डिसेंबर 2025 हा त्यांचा वाढदिवसाचा दिवस औचित्य साधून गेली 23 वर्ष ते समाजाचं कोणतं ना कोणतं ऋण फेडत आहेत आणि रक्तदानासारखं महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे. यावर्षी 24वे रक्तदान शिबिर रत्नागिरी तालुक्याच्या मार्फत राबवून ते जिल्हास्तरावर युवकांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत. खरोखर ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. मी ईश्वराजवळ एवढीच प्रार्थना करेन की असा परोपकारी समाजाचं ऋण फेडणारे सचिन लांजेकर यांना दीर्घायुष्य लाभो. या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघ सर्व पदाधिकारी आणि समस्त तेली समाज बंधू भगिनींच्या वतीने शुभेच्छा देतो आणि हे असाच प्रकारचं समाजकार्य त्यांच्या हातून घडो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. जय संताजी. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण झगडे, अंतर्गत लेखापरीक्षक अनंत भडकमकर, कार्यालय प्रमुख अजय नाचणकर, उपाध्यक्ष पुंडलिक पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. मिरा नागपूर महामार्गाच्या कामाला गेल्या वर्षभरापासून सुरुवात झाली असली तरी हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना तसंच परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कामाच्या संथ गतीमुळे अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट अवस्थेत सोडण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे, अनियमित वाहतूक व्यवस्था आणि सतत धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. महावितरण कंपनीचे जुने पोल रस्त्याच्या मधोमध अडथळा निर्माण करत असल्यानं कामात विलंब होत असल्याचं बोललं जातं. तसंच महामार्गाच्या बाजूनं असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्याही धोकादायक स्थितीत असल्याचं नागरिकांनी निदर्शनास आणून दिलं आहे. यावर नागरिकांनी जिल्हा प्रशासन तसंच नॅशनल हायवे विभागानं त्वरित लक्ष देऊन महामार्गाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करावं अशी मागणी केली आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि जिल्हा सरकारी रुग्णालयातील एड्स प्रतिबंधक आणि
नियंत्रण पथकाच्या वतीनं रत्नागिरी शहरात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली सिव्हिल हॉस्पिटलपासून जयस्तंभ साळवी स्टॉप मार्गे परत मारुती मंदिर होऊन पुन्हा सिव्हिल हॉस्पिटल इथं संपन्न झाली. यावेळी डॉक्टर उत्तमराव कांबळे, डॉक्टर अर्जुन सुतार, डॉक्टर रश्मी आठले आणि डॉक्टर सचिन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. एड्सविषयी जनजागृती, HIV तपासणीस प्रोत्साहन हा या रॅलीचा उद्देश होता. अडथळ्यांवर मात करू एकजुटीनं वाटचाल एड्स संपवण्याच्या दिशेनं या घोषवाक्यानं कार्यक्रमातून संदेश देण्यात आला. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी केलं रूट मार्च. रत्नागिरीमध्ये जागतिक एड्स दिनाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आली बाईक रॅली. मिऱ्या नागपूर महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू, नागरिकांना धुळीचा आणि त्रासाचा सामना. आणि रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघातर्फे सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचं आयोजन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.